अनेक लोक क्लिनिकमध्ये मला नेहमी येऊन विचारत असतात की डॉक्टर, माझं सतत डोकं दुखत असतं. हा बीपीचा तर प्रॉब्लेम नाही आहे ना? तर ॲक्च्युली हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. तो आपण पहिल्यांदा समजून घेणं किंवा ह्याच्याबद्दल थोडंसं स्पष्ट जाणून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक डोकेदुखी म्हणजे आपल्याला बीपी वाढलेलाच आहे असं नाही, किंवा म्हणजे प्रत्येक डोकेदुखी आपल्याला बीपी जास्त वाढतोय किंवा आपल्याला बीपीचा त्रास झाला आहे असं नाही आहे. डोकेदुखीची अनेक कारणं असू शकतात. स्ट्रेस लेवल्स जास्त वाढणं, झोप कमी येणं, जास्त वेळ स्क्रीनिंग टायमिंग किंवा डिहायड्रेशन, ॲसिडिटी वाढणं, मायग्रेन, सायनस अशा अनेक कारणांमुळे डोकं आपल्याला दुखू शकतं. हाय बी पी हे आपल्याला त्यापैकी एक महत्त्वाचं कारण असू शकतं, पण ते एकमेव कारण नाही आहे. हाय बी पीमुळे आपल्याला डोकेदुखी साधारणतः डोक्याच्या मागच्या भागाला जास्त जडपणा जाणवत असते. सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला जास्त त्रास जाणवतो. मान ताठ झाल्यासारखे आपल्याला जाणवून येते. काही वेळा चक्कर येणं, डोळ्यांची दृष्टी थोडीशी धुसूर होणं म्हणजे अंधुक अंधुक दिसायला सुरुवात होणं, त्याचबरोबर बेचैनी वाढत जाणं, या सगळ्या लक्षणांना आपल्याला सुरुवात झालेली दिसून येते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अनेक लोकांमध्ये बी पी वाढलेला जरी असला तरी कोणत्याही प्रकारची डोकेदुखी दिसत नाही. म्हणूनच बी पीला सायलेंट प्रॉब्लेम असं म्हटलं जातं. मग नेमकं बी पी कधी चेक करायला हवं आहे आपल्याला, हा एक प्रश्न आपल्याला पडतो. जर तुम्हाला पहिल्यांदा तीव्र डोकेदुखी झालेली असेल आणि आधी असा त्रास कधी झालेला नसेल तर त्यावेळेस बी पी चेक करणं योग्य आहे. जर डोकेदुखीसोबत आपल्याला चक्कर, छातीत दुखणं, श्वास लागणं, हातापायांमध्ये विकनेस जाणवणं, डोळ्यांना अंधाऱ्या येणं किंवा धुसूर असं आपल्याला दिसायला सुरुवात होणं, अशी जर लक्षणं दिसत असतील तर ताबडतोब आपल्याला बी पी चेक करणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांचा सल्लाही घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला आधीपासूनच बी पीचा त्रास आहे आणि अचानक आपल्याला डोकेदुखी जर वाढली असेल तर त्या दिवशी बी पी चेक करावा. पण जर आपल्याला दररोज हलकी हलकी डोकेदुखी होत असेल आणि बी पी नेहमी नॉर्मल येत असेल तर आपल्याला कदाचित हा प्रॉब्लेम आपल्या टेन्शनमुळे आलेला डोकेदुखी असू शकते किंवा मायग्रेनमुळे असलेलं डोकेदुखी असू शकते किंवा लाईफस्टाईलशी रिलेटेड हे असं डोकेदुखी असू शकते. बी पी योग्य पद्धतीने मोजणं हे खूप गरजेचं आहे. मोजण्यापूर्वी कमीत कमी 5 मिनिटं आपल्याला एका जागेवर शांत बसणं गरजेचं आहे. पाठीला थोडासा आधार असावा, पाय जमिनीवरती सरळ ठेवावेत. त्याचबरोबर आपल्याला रीडिंग हे 2 वेळा घेऊन ॲव्हरेज बघणं गरजेचं आहे. एकदा घेतलेलं रीडिंग हे अंतिम कधीच मानू नये, कारण की ते कदाचित स्ट्रेस फॅक्टर्समुळे वाढलेलं असू शकतं. साधारणतः बी पी हा आपल्याला वरचा 120 आणि खालचा 80 हे आयडियल व्हॅल्यूज मानलं जातं. जर रिपीटेड रीडिंग घेतल्याच्या नंतर आपल्याला तो वरचा 140 आणि खालचा 90 याच्या दरम्यान जर येत असेल किंवा असा जर येत असेल तर आपल्याला बी पीचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण की ती हायर बॉर्डर थोडीशी दिसत असेल. सतत डोकेदुखी जर असेल तर फक्त पेन किलर खाऊन आपल्याला ते थांबवणं हे चुकीची गोष्ट ठरू शकते, कारण आपल्याला हे एक्झॅक्टली का होत आहे त्याचं कारण शोधणं खूप गरजेचं आहे. मिठाचं प्रमाण कमी करणं, झोप पूर्ण घेणं, स्ट्रेस कमी करणं, स्क्रीनिंग टायमिंग कमी करणं, त्याचबरोबर पुरेसं पाणी पिणं, हे आपल्याला बेसिक प्रभावी उपाय आहेत. ते आपल्याला करणं गरजेचं आहे. डोकेदुखी ही बॉडीची वॉर्निंग असू शकते. ती इग्नोर करू नका, पण घाबरूही नका. योग्य वेळी बी पी चेक करा आणि कारण समजून घ्या. जर तुम्हाला बी पीची मॅनेजमेंट किंवा रिपीटेड डोकेदुखीबद्दल प्रॉपर इव्हॅल्युएशन हवं असेल तर तुमच्या जवळच्या माधोबा क्लिनिकला किंवा हॉस्पिटलला नक्की भेट द्या आणि कंप्लीट चेकअप करून घ्या. जर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन क्लिअर वाटलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कुठलाही डाऊट असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशा सोप्या हेल्थ गायडन्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.